विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी मॅथ्स सेकंड गणित भाग 2 टॉपिक नंबर 3 सर्कल लेक्चर नंबर 3 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वजण चांगल्या रीतीचं सहकार्य करतात. चॅनलला सबस्क्राईब करत राहा. मित्रपरिवार वाढवत राहा. आपलं गणित समृद्ध करण्यासाठी गणित शिकूया मनापासून सगळेजण. चला लेक्चर क्रमांक 3 म्हणजे सर्कलचा पुढचा भाग आपण निश्चितपणे बघूया. तर थोडासा आपण तुम्ही जे ब्रिज कोर्स सेतू अभ्यासक्रम हा जो पूर्ण करतात त्यालाही थोडीशी मदत आपणही करत आहोत. याकरता पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो आहे की 9वीचे लेक्चरसुद्धा सातत्यानं बघत राहा. 9वीचेही लिंक जॉईन करून घ्या. 9वीमधला हा भागही तुम्हाला सेतू ब्रिजसाठी त्या अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे उपयोग पडणार आहे. तर सर्कलमध्ये आपण जाऊया. पुढचा सर्कल टॉपिक नंबर 3 आपण आहोत, होय की नाही. सर्कल नंबर लेक्चर नंबर 3 त्या थर्ड टॉपिकमध्ये आपण मागच्या वेळेला 3.2 कंप्लीट केला होता, होय ना. 3.2 नंतर आपण आता कॉन्गरन्स ऑफ आर्क ही संकल्पना समजून घेतो आहे. ते आर्क कसे एकरूप असतात, त्याचं मेजरमेंट कसं काढायचं, ह्याची पण ओळख जो असं सेंट्रल आर्क म्हणजे काय, सेंट्रल अँगल म्हणजे काय, किंवा टोटल आर्क हा फिनॉमिना कसा आहे, याची ओळख तुम्हाला 8व्या इयत्तेपासून झालेली आहे. हा आर्क कन्सेप्ट कसा आला, त्याचा सेंट्रल अँगल कसा बघायचा, याची ओळख, हा जो संपूर्ण वर्तुळ कंस आहे त्याचं अंशात्मक जी मेजरमेंट आहे ती 360 डिग्री आहे, बरोबर ना. म्हणजे हे कोणावरनंही कोनमापकाच्या सहाय्यानं आपल्याला बघता येईल. म्हणजे की असा हा जो अँगल आहे टोटली, हा जो वरचा हा अँगल तयार होईल, हा जो आर्क आहे ह्याचं मेजरमेंट 180. पुन्हा आपण खाली गेलो असं तर हे 180 असे मिळून संपूर्ण जो सर्कलचं मेजरमेंट आहे, आर्कचं जर टोटल वर्तुळ कंसाचे संपूर्ण वर्तुळाचे जे अंशात्मक माप आहे ते 360 आहे. मग बरोबर नम्मी रेषा काढली की अर्धवर्तुळ तयार होईल. मग अर्धवर्तुळाचं माप 180 आणि मग त्याच्यामुळं 2 अर्धवर्तुळ 180 असतील. आणि त्याचा जो आता छोटा भाग चालू आहे की तिथं पुन्हा 2 संकल्पना दिल्या, मेजर आर्क आणि मायनर आर्क. मेजर आणि मायनर, लघु कंस. आता लघु ही संकल्पना कशी आली बघा. लघुकोन आपण कशाला म्हणतो, टोटल अँगल हा 180चा, त्याचा हाफ 90 आणि 90पेक्षा कमी असणाऱ्याला लघु म्हणतो तो. आता टोटल आर्क आहे 360चा, त्याचा हाफ आलं 180. 180पेक्षा ज्या कंसाचं मार्क हे मेजर हे कमी येईल तो लघु होईल. समजा हा एक 100 अंशाचा मी आर्क काढला, तर उरलेला 260चा हा विशाल कंस होईल, म्हणजे मेजर आर्क होईल. आणि हा जो आर्क आहे तो मायनर आर्क असा होईल. आलं लक्षात. त्याच्यानंतर याच्यामध्ये संपूर्ण वर्तुळ कंस आहे हा कितीचा आहे, 360चा आहे. अर्धवर्तुळाचं माप किती होणार, 360. अर्धवर्तुळाचं माप 180. त्याच्यानंतर आपण याचे जर 4 समान भाग केले तर प्रत्येक कोण 90-90चा येणार बघा. 4 90चे अँगल्स इथं तयार होतील सेंट्रलला. याचा जर आपण असा केला तर हा सेंट्रल अँगल फिनॉमिना असा तयार होईल बघा. आता हा सेंट्रल अँगल O हा जर 90चा असेल तर हा आर्कसुद्धा 90चा असेल. हा 90चा अँगल असेल, हा 90चा असेल, हा 90चा असेल. टोटल पुन्हा 360 होतील. पुन्हा याचं जे माप आहे कंसाचं, अंशात्मक माप आहे संपूर्ण वर्तुळ कंसाचं, ते 360 आहे. निम्म वर्तुळ असेल तर 180, पूर्ण असेल तर ते. आता 180पेक्षा लघु जे माप आलं, हा बघा, हा जो आर्क तयार होईल, हा AXB, हा जो आर्क आहे AXB, हा जर 100 अंश असेल तर ह्याला आपण लघु कंस म्हणतो, 180पेक्षा कमी. आणि उरलेला जो राहिला हा समजा AYB बघा. AXB एच्या दिशेने A पासून Xच्या दिशेने B पर्यंत जाऊन थांबा, हा लघु कंस होईल. A पासून सुरुवात करा पण Yच्या दिशेने डायव्हर्स व्हा, Y जसा गेला ना तसा जावा, आता हा विशाल कंस होईल. ही याची ओळख, लघु कंस, विशाल कंस. कंसाचे माप हे केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. हा फिनॉमिना इथे पण तयार होतो बघा. हा जो आर्क आहे त्याचं माप 90, हा अँगल पण 90, पण हा सेंट्रल अँगल आहे. तसं हा सेंट्रल अँगल केंद्रीय कोनाचे माप त्याच्याशी निगडीत असणाऱ्या कंसाच्या मापा इतके असते. याची ओळख तुम्हाला 8व्या इयत्तेमध्ये झाली होती. कंसाचे माप हे त्याच्याशी निगडीत असणाऱ्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. हा केंद्रीय कोन 100चा असला की हा कंससुद्धा 100चा असणार. टोटल सर्कल 360 हे 90-90चे पार्ट आहे, ज्याचे तो रिलेटेड भाग आहे, त्यामुळे तो समजून घेऊया जरासं. हा लघु कंस, विशाल कंसाची ओळख ह्या पहिल्या भागामध्ये, त्यांच्या ह्या भागामध्ये माहिती असावी तुम्हाला. याच्यावरचे फार सोपे आणि छोटे प्रश्न आपल्याला. आता इथं 2 कंसांचे मेजर काय होणार बघा. मेजर माप कंस AXB
आणि माप कंस AYB ह्याची बेरीज असणार आहे किती सांगणार, टोटल सर्कल पूर्ण होणार आहे त्याची बेरीज असणार आहे 360. संपूर्ण वर्तुळ कंसाचे माप हे 360 डिग्री असणार आहे. ओके, हा भाग त्या पार्श्वभूमीमध्ये त्या बुकमध्ये तुम्हाला रिव्हिजन वजा म्हणजे 8th स्टँडर्डमध्ये शिकलेला जो थोडासा भाग होता तो भाग तिथं नमूद केलेला आहे. त्यानंतर फार सोप्या प्रूफ्स तिथं मांडलेत. जर कॉर्ड एकरूप असतील, जीवा एकरूप असतील तर त्या जीवांच्या निगडीत असणारे कंससुद्धा एकरूप असणार. त्याची सिद्धता फार सुंदररित्या दिली बघा. पेज नंबर 61वरती ते कॉर्डच एकरूप असतील तर आर्क एकरूप असतील तर कॉर्ड एकरूप असणार, कॉर्ड एकरूप असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग आर्क एकरूप असणार. म्हणजे काय आहे, समजा इथं जर 2 जीवा असतील इथं, आता या सर्कलमध्ये मी समजा की एक जीवा काढली इथं या सर्कलमध्ये, या जीवेचा जो निगडीत भाग आहे ह्या जर कॉर्ड एकरूप असतील, हे बघा कॉर्ड काढूया 2 जीवा, ही एक जीवा आहे समजा आणि ही एक जीवा आहे. ही AB आणि CD ही जीवा, AB आणि AD ह्या जर कॉन्ग्रंट असतील, AB ही AD एवढी असेल तर ह्याचे जे आर्क आहेत ते सुद्धा तेवढेच असतात. ABचा आर्क कुठला बघा, मेजर आर्क AXB, आर्क कंस AXB, हा कंस AYD एवढा असणार. हा एक भाग याच्यामध्ये निगडीत आहे. ह्याचं प्रूफसुद्धा फार छान पद्धतीने ते दिले. आता प्रूफ मी तुमच्यासमोर मांडत नाही आहे. 2 ट्रँगलना कॉन्ग्रंट दाखवायचं आहे. पेज नंबर 61वरती ते 2 ट्रँगल कॉन्ग्रंट कसे आले आणि कोणती टेस्ट वापरली आणि म्हणून हे कोण एकरूप झाले, कंस एकरूप झाले, तो त्याचा व्यत्यास. जर कंस एकरूप असतील तर जीवा एकरूप आणि जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप. हा पण 8वी आहे ते मधला भाग होता. थोडंसं प्रूफ आपल्याला ट्रँगलच्या 2 ट्रँगलना प्रूफ करून त्यांनी पेज नंबर 61वरती दोन्ही पण प्रूफ मांडलेत. एकरूप जीवांचे कंस एकरूप असतात, लघुकंस एकरूप असतात आणि एकरूप कंसांच्या जीवाही एकरूप असतात. याचं प्रूफ ही तिथं लिहिले आणि मग त्या केंद्रीय कोणाच्या मापांची बेरीज याचा ॲडिशनल प्रॉपर्टी वापरलेत. आणि मग आपल्याला काही रिमेंबर धिस हा एक भाग तिथं नीट समजून घ्या. परत एकदा बघा तो जरासं कसा आहे. रिमेंबर धिस पाठ्यपुस्तक आता चांगला मित्र आपलं बनलं पाहिजे. दोन्ही पण सेतू अभ्यास करताना सुद्धा ते आपल्याला लागणार आहे. अँड अँगल हुज व्हर्टेक्स इज सेंटर इज कॉल्ड एज सेंट्रल अँगल. ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्याला केंद्रीय कोन म्हणतात. हा केंद्रीय कोन नाही आहे असा हा आता केंद्रीय कोन नाही आहे, सेंट्रल अँगल नाही आहे, पण हा आहे ह्याचा व्हर्टेक्स, हा जो शिरोबिंदू आहे तो त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. केंद्रीय कोनाबद्दल कन्फ्युजन नको. त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ मेजर आर्क. मायनर आर्क इट्स मेजर ऑफ द मायनर आर्क इज द मेजर ऑफ इट्स सेंट्रल आर्क. त्या कंसाचं लघुकंसाचं माप हे त्याच्याशी निगडीत असणाऱ्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं. मेजर आर्क हा 360 मायनस करस्पॉन्डिंग आर्कवरून काढता येतं. सेमी सर्कलचं मेजरमेंट असतं. टोटल सर्कलचं अंशात्मक माप आहे 360, त्यामुळे अर्धवर्तुळाचं माप आहे 180. हाही भाग पेज नंबर 63वरती एका ठिकाणी लिहिला आहे. कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म पण तिथं लिहिला आहे. इफ द कॉर्ड ऑफ द सेम और कॉन्ग्रंट सर्कल इज इक्वल देन रिलेटेड आर्क्स मस्ट बी कॉन्ग्रंट. जर 2 जीवा एकरूप असतील तर त्यांच्याशी संबंधित असणारे लघुकंससुद्धा एकरूप असतात. आणि त्याचा व्यत्यास द आर्क आर कॉन्ग्रंट, आर्क आर इक्वल देन कॉर्ड्स मस्ट बी इक्वल. जर कंस एकरूप असतील तर त्यांच्या जीवासुद्धा एकरूप असतात. सोप्या संकल्पना आहेत, समजून घ्यायच्या आहेत, एकदा वाचायच्या आहेत. त्या संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360, अर्धवर्तुळाचं 180, केंद्रीय कोनाचे माप त्याच्या संबंधित लघुकंसाच्या मापा इतके असते. हा भाग आहे. जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप असतात, कंस एकरूप असतील तर त्यांच्या जीवा एकरूप असतात. ह्याचं छानपैकी ॲप्लिकेशन करून सोपे सम्स आपल्याला ह्या 3.3मध्ये लर्न करायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 3.3मध्ये. ह्याचा उपयोग आता ज्याच्या ठिकाणी पुन्हा एकदा रिव्हिजन करूया की आपण कोणती प्रॉपर्टी इथे यूज करायची ते. हे शिकण्यासाठी केंद्रीय कोन म्हणजे काय, केंद्रीय कोनाचं माप आणि कंस यांच्यामधला संबंध काय आहे, जीवा एकरूप असल्यावर त्यांचे कोणते कंस एकरूप असतात, कंस एकरूप असल्यानंतर कोणत्या जीवा एकरूप असतात. संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 असतं आणि त्या कंसांच्या मापांच्या बेरजेचं रिलेशन आपण कसं मांडणार आहोत ह्याचं ॲप्लिकेशन्स, याचा वापर करून आपण ही उदाहरणं सॉल्व करणार आहोत. 3.2मध्ये जाऊया बाळांनो. 3.2मधलं एक फिगर जर असं नीट बघा कशी दिल्या बघा. 3.2 जरा नीट निरीक्षण करा. त्याच्यामध्ये कोणत्या बाबी दिल्यात बघूया आणि काय काढायला सांगितले जर असं बघा काळजीपूर्वक परत एकदा.
3.2 मधलं पहिलं सम. छोटा एक्झरसाईज आहे. सगळेजण चॅनल सबस्क्राईब करत आहात, सबस्क्राईब करत राहा. गणिताशी मैत्रीत राहूया, गणित समृद्ध करूया, गणित समजून घेऊया, आपला स्वतःचा कॉन्फिडन्सही वाढवूया. सर्कल मी बदलत नाही आता. सर्कलच्या त्याचं जे नावं दिलेत ती नावं जरा बदलून घेऊया. त्यांनी काय सांगितले बघा त्या फिगरमध्ये. एक सर्कल आहे, त्या सर्कलच्या बाबतीमध्ये काही माहिती त्यांनी दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ते फर्स्ट फिगर बघा कसे आहे. फर्स्ट फिगर त्याच्यामध्ये सेंटरसाठी C असं डिनोट केलं आहे. सेंटर ऑफ द सर्कल इज 3. त्याच्यानंतर तिथं कॉर्ड्स त्रिज्या जोडल्यात बघा. ही त्रिज्या आहे, ही त्रिज्या आहे, ही एक त्रिज्या जोडली इथं आणि मग त्याची नावं दिलीत. इथं G आहे, इथं आहे DC एक त्रिज्या आहे. ह्या सर्व त्रिज्या एकरूप असणार. एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात, हेही तुम्हाला माहिती आहे. आता इथं हे कोन सायक्लिक पॉईंट्स ऑन द सर्कल विथ सेंटर C. हे कोन सायक्लिक म्हणजे एकाच वर्तुळाचे बिंदू आहेत, ते दिलंच आहे. अँगल ECF अँगल ECF. C ह्या अक्षरावर तयार झालेला कोन आहे, त्याचं मेजर आहे 70 अंश. त्याच्यानंतर मेजर आर्क माप कंस DGF ह्याचं मेजर आहे. DGFचं माप आहे 200 अंश. ह्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला 2 कंसांची मापं इथं काढायला सांगितलेत. बघूया तर कसे काढता येतील. बेरजेच्या कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म कसा आपल्याला यूज करता येईल. टोटल सर्कलचं मेजरमेंट 360 आहे, याचाही वापर आपल्याला नीटपणे कसा करता येईल याचा आपण विचार इथं करणार आहोत. तर माप कंस मेजर आर्क म्हणले बघा. माप कंस कोणता कंस काढायला सांगितलं बघा बरं. डीचं माप किती असेल हा एक प्रश्न सोडवायचा आपल्याला. त्याच्यानंतर मेजर आर्क मेजर आर्क DEF पाहिजे. माप कंस DEFचं माप काढायचं आहे. जर असं त्या फिगरमध्ये त्या व्हॅल्यूज पुटअप केल्या तर अजून चांगल्या रीतीने तुम्हाला ते समजेल. तिथंच लिहिला तर अधिक चांगलं झालं असतं. हां, ECF हा अँगल दिला आहे त्यांनी. ECF हा अँगल जर असं समजून घ्या. ह्याचा जर सेंटर आहे ECF म्हणजे हा अँगल बघा. ह्याचं मेजर त्यांनी 70 दिले. ह्याचं मेजर आहे 70 डिग्री. ह्याचं माप 70 आहे, 70 अंश आहे. हां, त्यानंतर माप कंस DEF हा जो विशाल कंस आहे हा बघा, हा DEF ह्याचा आहे 200. हे बघा ह्याचं 200 आहे मेजरमेंट. तर आपल्याला पहिल्यांदा त्यांनी डीचं मेजरमेंट काढायला सांगितले. कंसाच्या मापाच्या फिगरचं नीट निरीक्षण करूया. कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म वापरूया, म्हणजे आपल्याला ते गणित सोडवणं सोपं जाईल. बघा जरासं तुम्ही विचार करून कसं काढूया. आता पहिलं कॉन्सन्ट्रेट करूया. आपल्याला डीचं मेजरमेंट आपल्याला काढणार आहोत आपण. डीचं मेजरमेंट काढत असताना ह्याच्या बाबतीमध्ये काय करूया. आता डीचं माप आपल्याला काढायचं. काय करूया सांगा. हा आर्क आहे तो 200चा आहे. हा अँगल आहे. हे बघा परत सेंट्रल मेजर हा जो अँगल ECF आहे हा सेंट्रल अँगल आहे. सेंट्रल अँगल हा 70चा आहे. तेवढाच आर्क असणार आहे. कुठला आर्क सांगा बरं. माप कंस कुठला. माप कंस EF हा तेवढाच असणार आहे. केंद्रीय कोनाचे माप त्याच्याशी संबंधित असणाऱ्या लघु कंसाच्या मापा इतके असते. सेंट्रल अँगल केंद्रीय कोनाचे माप त्याच्याशी संबंध असणाऱ्या लघु कंसाच्या मापा इतके असते. त्यामुळे हा सुद्धा कंस कितीचा होणार. हा सुद्धा कंस हा 70चा होणार. हा 200चा आहे, हा 70चा आहे. तोंडी सांगा भाऊ डी किती येणार. बोला. ह्या तिन्ही कंसांच्या मापांची बेरीज किती असणार. आता हे बघा DEF आणि DGF ह्या तिघांची बेरीज म्हणजे संपूर्ण वर्तुळ तयार होणार. त्या संपूर्ण वर्तुळाचं माप किती असणार आहे. 360 असणार आहे. त्यामधनं आपल्याला हे 270 वजा होणार. बोला 360मधनं 270 वजा झाले किती आलं उत्तर सांगा बरं. तोंडी उत्तर काढा. DFचं म्हणजे DEचं मेजर हे 90 अंश येणार. आलं लक्षात. आता तेच मॅथमॅटिकमध्ये फक्त संपूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360 असते. हे मेजर ऑफ द सर्कल इज 360. मेजर ऑफ द सर्कल इज 360 डिग्री. प्रॉपर्टी ऑफ द सर्कल किंवा 360चा अँगल आपण थेरम यूज करूया. माप कंस बघा जरा DE
प्लस माप कंस ई एफ प्लस माप कंस मेजर आर्क म्हणा तुम्ही डी जी एफ, ह्या सगळ्यांची बेरीज असणार आहे 360. बघा DE, EF आणि DGF यानं हे संपूर्ण वर्तुळ तयार होतं. सगळ्या वर्तुळाचं माप 360 आहे. याच्यापूर्वी आपण त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 दिली असता, त्यातले 2 कोण दिले असते तर उरलेला कोण आपण 180 मधून मायनस करून काढत होतो. तसं ह्यातलं मेजरमेंट 360 आहे आता, आणि त्या 360 पैकी आपल्याला जे माहिती आहे ती वापरूया. ह्याचं माप माहिती नाही तसंच ठेवतो, जरा एक्स ठेवतो. EF 70 आहे बघा, हा 200 दिला आहे बघा, हे आलं 360. एक्स अधिक 270 बरोबर 360. म्हणजेच आता ते डिग्री वगैरे नंतर लास्टला लिहा. 360 मायनस 270 व्हॉट इज आन्सर. 360 मधनं 270 गेले, किती उत्तर येणार सांगा बरं. 90 डिग्री येणार. असा हा डीचं मेजरमेंट काढत होतं. आता DF बघूया, समजलं सगळ्यांना, आलं का लक्षात. बघा हा केंद्रीय कोणाचे माप त्याच्याशी संबंधित असणाऱ्या लघुकंसाच्या मापाइतके असते. हा केंद्रीय कोन 70चा असेल तर कंससुद्धा 70चा असतो. केंद्रीय कोणाचे माप त्याच्याशी संबंधित लघुकंसाच्या मापाइतके असते, म्हणून हा 70 आला. हा अर्क त्यांनी 200चा दिला होता, हा आपल्याला शोधायचा चालला होता, म्हणून ह्या तिघांची बेरीज 360 आहे आणि म्हणून आपण ह्याचं मेजरमेंट काढलं तर 90 डिग्री आला. आलं लक्षात सगळ्यांच्या. ओके. आता DEF काढायचं आहे बघा. DEF बोला. ह्या डीचं मेजरमेंट आपल्याकडे आत्ता आलं. किती आलं सांगा. हे हा जो आर्क आहे, ह्या आर्कचं मेजर आहे 90 डिग्री. आता ओरली सांगा बघूया. हा आर्क 90चा आहे, हा 70चा आहे. बोला पुढं कितीच आहे ना DEFचं मेजरमेंट. आर्क ऑफ ॲडिशन प्रॉपर्टी, इथं टोटल सर्कल, आर्क ऑफ द मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री. हा प्रॉपर्टी वापरूया. आणि इथं काय करूया बघा, ह्या ॲडिशन प्रॉपर्टी यूज करूया. ॲडिशन प्रॉपर्टी कशी यूज करणार आहोत आपण आता बघा. जर असं कसं वापरणार होतं ॲडिशन प्रॉपर्टी ऑफ द आर्क. ॲडिशन प्रॉपर्टी मी आता परत एकदा असं लिहितो बघा. ठीक आहे, आलं लक्षात सगळ्यांच्या. तुम्ही सॉल्व करा. सोपं आहे निश्चित, अधिक चांगलं आहे. अधिक चांगल्या रीतीने समजून घ्या आणि ते सॉल्व करत राहा. ओके. सर्कल हे सोपंच आहे, ते अधिक सोपं करायचा प्रयत्न करूया. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज थोड्याशा जास्त आहेत म्हणून गोंधळून जायची गरज नाही. सर्कलच्या बाबतीत माझ्या अनुभवानुसार मुलं थोडंसं प्रॉपर्टी जास्त असल्यामुळे थोडंसं सर्कल जर असं आहे तसं आहे असं बोलत असतात. तसं नाही आहे ते. माप कंस DEF इज इक्वल टू, हे बघा हा DF हा आर्क आहे जो आहे तो कशापासून बनला आहे. ह्या 2 आर्कच्या ॲडिशनपासून बनला आहे. माप कंस DE प्लस माप कंस EF, कंसाच्या बेरजेचा गुणधर्म, प्रॉपर्टी ऑफ द ॲडिशन प्रॉपर्टी ऑफ द आर्क्स. चला डीचं माप आपण आत्ताच मिळवलं आहे. ते किती आहे 90 अंश आहे, 70 अंश आहे. दोघांची बेरीज करा. 90 आणि 70 बरोबर 160 डिग्री येणार. असा हा DEF येणार. असं सोपं सम एक्झामिनेशनमध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे. कंसाच्या बेरजेचं पुन्हा लक्षात या 8वीचा. हा केंद्रीय कोनाचे माप त्याच्याशी संबंधित लघुकंसाच्या मापाइतके असते. हा कंस जेवढा असेल तेवढाच हा पण अँगल असणार आहे. हा पण अँगल हा 200चाच असणार आहे. हा लक्षात बाळगून सगळ्यांच्या. ओके. असं हे पहिलं सम होतं. निश्चित सोपं आहे, निश्चित चांगलं आहे. गणित भाग 2सुद्धा किंवा सर्कलसुद्धा अगदी सोपं आहे. जरासं समजून घेऊया म्हणजे तुम्हाला ते अधिक चांगल्या रीतीने कळेल. तुमच्यामध्ये हा कॉन्फिडन्स निर्माण करणं, तुम्हाला तुमच्यामध्ये एक एनर्जी देणं. जरी आपण शाळेपासून दूर असलो, शिक्षकांच्यापासून दूर असलो तरी आपण ते गणित शिकू शकतो. आपण ते यासाठी मी तुमचे सर्व शिक्षक तुमच्याबरोबर आहेत. 9वीच्या अभ्यासक्रमावर आधारित काही भाग तुम्हाला कृतीपत्रिकाही सॉल्व करत आहात. त्या करायच्या आहेत, शाळेकडे पाठवायच्या आहेत, सोडवायचं आहे घरी आणि तुम्ही ते शाळेकडे द्यायचं आहे. त्या ब्रिज कोर्स हा भाग म्हणजे आपल्याला जो गॅप होता ते जोडणारा ब्रिज कोर्स आहे. अतिशय चांगली संकल्पना आहे. सोप्या छोट्या संकल्पना असल्या तरी त्या तुम्ही करायच्या आहेत. आपण त्याच्यामुळं करंटमध्ये राहतो. आपल्याला अभ्यासापासून दूर राहणार नाही. आपण सेतू बांधवले, ब्रिज बांधवले, पूल बांधवले आपल्या ह्या गॅपमधलं. त्याच्यातलं दुसरं संभवूया. या 3.2 मधलं दुसरं गणित बघा कसं आहे. आता पुन्हा एक सर्कल आहे. इन फिगर देर इज ट्रायंगल QRS. एक फिगर आहे. मी सर्कल करताना किंवा ट्रायंगल काढताना पट्टीचा वापर करत नाही बाळांनो, पण तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स मिळवायचे आहेत. तुम्हाला मात्र हे माझ्यासारखं हातानं काढायचं नाही. तुम्ही
त्यासाठी नाण्याचा वापर करा, बांगडीचा वापर करा, कंपॉसचा वापर करा, पण ते सर्कल छानपैकी काढा. हां, सर्कल आहे, त्याच्यामध्ये ट्रायंगल आहे, तो QRS आहे. आउट ऑफ आउट मार्क्स मिळवायचे आहेत. फिगर पण आपल्या करेक्ट दिसल्या पाहिजेत. सर्कल असल्यासारखं नको, ते सर्कलच पाहिजे. नाही जिकडं सर्कल तिकडं सर्कल व्हायला नको. QRS हा ट्रायंगल आहे. ह्याच्यामध्ये हे 3 आर्क तयार झाले ट्रायंगल आल्यामुळं. हे तिन्ही आर्क तयार झालेत आणि ह्या तिन्ही आर्कचे मुळं काय झालं बघा बरं. ह्या आर्कवरून हा आर्क आहे. हा ट्रायंगल जो आहे ना, हा ट्रायंगल आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. हा त्रिकोण QRS जो आहे तो समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण आहे. हे त्यांचं गिव्हन आहे, हे त्यांचं पक्ष आहे, हे त्यांचं पक्ष आहे. आणि प्रूव्ह दॅट, आपल्याला प्रूव्ह दॅट काय करायचं आहे बघा. प्रूव्ह दॅट ह्याचे तिन्ही आर्क एकरूप आहेत हे प्रूव्ह करा. आणि मेजर आर्क QRS हा 240 आहे हे दाखवा. काय प्रूव्ह दॅट करायचं आहे. प्रूव्ह दॅट काय करायचं आहे मी इथे लिहितो बघा. हा जो आर्क RS आहे, हा आर्क RS हा एकरूप आहे आर्क कुणाला, QSला. हा एकरूप आहे आर्क QRला, कंस QRला. हे आपल्याला दाखवायचं आहे. आणखीन काय दाखवायचं आहे बघा. मेजर आर्क माप कंस QRS इज इक्वल टू हे 240 येणार, हे पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. गिव्हन काय बघा. गिव्हनपासून आपल्याला आन्सरला प्रूव्ह दॅट करूया. आर्क ऑफ द सेम सर्कल आर इक्वल इफ रिलेटेड कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट. ही प्रॉपर्टी लक्षात घ्या. इफ द आर्क ऑफ द सेम सर्कल साइड्स ऑफ इक्विलॅटरल इफ दे आर रिलेटेड द कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट. आता लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा ट्रायंगल म्हणून बघताय तेव्हा ह्या 3 साईड्स आहेत, शिवाय तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आणि सर्कलमध्ये जेव्हा बघताय तेव्हा ते कॉर्ड्स आहेत सर्कलच्या. ह्या 3 त्रिकोणाच्या बाजू आहेत त्रिकोणापुरत्या, पण जेव्हा सर्कलकडे बघताय तेव्हा त्या जीव आहेत. म्हणजे त्या काय सांगा, त्या जीव आहेत. वर्तुळासंबंधात त्या जीव आहेत आणि त्रिकोणासंदर्भात त्या बाजू आहेत. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. याचा अर्थ असा झाला की हे जे RQ आहे, RQ इक्वल ह्याच्या तिन्ही साईड्स ह्या काय असणार सांगा, कॉन्ग्रंट असणार. समभुज त्रिकोणाच्या बाजू, साइड्स ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. समभुज त्रिकोणाच्या बाजू मराठीतून लिहितोय. मराठीतून जरासं मुलांना कळलं पाहिजे. सेमीची मुलं पटशी ट्रान्सलेट करतात असा माझा अनुभव आहे. साइड्स ऑफ द ह्या तिन्ही बाजू सारख्या आहेत. जर आता कॉर्ड्स एकरूप असतील तर त्याचे रिलेटेड आर्क्स हे सुद्धा एकरूप असतात. एकरूप जीवांचे संगत कंस म्हणजे लगेच याचं उत्तर पूर्ण होतं. म्हणून हा जो कंस आहे RQचा, म्हणून फक्त हे कॉर्ड होते ना, ह्या जीवा होत्या ना किंवा साईड्स होत्या ना, ह्या साईड म्हणा, बाजू म्हणा, कॉर्ड म्हणा, हे जे साईड्स आहेत, ह्या ज्या साईड्स आहेत ह्याचे जे संबंधित हे तिन्ही साईड्स सारखे आहेत, ह्याच्या संबंधित असणारे आर्कसुद्धा निश्चित सारखं असणार. मग आता फक्त काय करायचं, साईडच्या ऐवजी आर्क लिहूया. आर्क QR इज कॉन्ग्रंट टू आर्क QS इज कॉन्ग्रंट टू आर्क RS. If the property of the congruent chords, जर जीवा एकरूप असतील तर त्याच्या संबंधित लवकर सुद्धा एकरूप असतात बाय प्रॉपर्टी असं म्हणूया. गुणधर्मानुसार, बाय प्रॉपर्टी, गुणधर्मानुसार, प्रॉपर्टी ऑफ द कॉन्ग्रंट कॉर्ड्स अँड आर्क किंवा रिलेशन बिटवीन आर्क अँड कॉर्ड्स, कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ सेम सर्कल. एकाच ह्या लगेच ह्याचं प्रूफ. जर जीवा एकरूप असतील तर त्याच्या संबंधित आर्कसुद्धा एकरूप असतात. आपण असं करूया. आता हे आर्क ना तात्पुरतं मी सगळ्यासाठी मी X मानतो. आता सांगा, हे बघा, हा आर्क पण X म्हणूया, हा आर्क पण X म्हणूया आणि ह्याचं मेजरमेंटसुद्धा Xच असणार. का सांगा बरं. हे तिन्हीच्या तिन्ही कॉर्ड्स, हे तिन्ही साईड्स एकरूप आहेत म्हणजे त्याचे आर्क एकरूप आहेत. म्हणजे ह्याचं जर X असेल तर हे Y आणि हे Z येणार नाही आहे. हा जेवढ्या मापाचा कंस असेल, ही जीवा जेवढ्या लांबीची आहे तेवढाच हा कंस असेल, तेवढीच ही जीवा आहे तेवढाच हा कंस असणार, तेवढीच ही जीवा आहे तेवढाच हा कंस असणार. पुन्हा लक्षात घ्या. आता पुन्हा आपण
ह्या 3 जीवांच्या संबंधित कंसामुळं संपूर्ण वर्तुळ पूर्ण होतं. म्हणजे पहिला आर्क म्हणजे हा आर्क, हे बघा. किंवा आपण एक सेंटेन्स लिहूया, असं लिहूया का, एक पायरी वाढवतो. हा जो आर्क RQ आहे प्लस आर्क QS आहे प्लस आर्क RS आहे, ह्या सगळ्यांची बेरीज ही 360 असणार. सर्कल, टोटल सर्कल, हां, संपूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360 असते बाय द प्रॉपर्टी ऑफ सर्कल. हां, आता ह्याचं मेजरमेंट आपण ह्याचं एक्स घेतलं तर ह्याचं पण एक्स घेऊया, ह्याचं पण एक्स घेऊया, इज इक्वल टू 360 झालं. बोला, हाऊ मेनी एक्स? दिस इज 1x, दिस इज सेकंड 1x, टोटल हिअर 3x. 3x इज इक्वल टू नाऊ 360. 3x बरोबर 360 आलं. आता एक्सची किंमत बघा, एक्सची किंमत काढताना आपल्याला 360 भागिले 3 करायला पाहिजे. 3 एक्के 3, 3 दोन्ही 6, 0 0. एक्स जे माप आहे, या कंसाचं माप 120 अंश, म्हणजे ह्या पण कंसाचं माप 120 अंश असणार आणि ह्या पण कंसाचे माप आता 120 अंश असणार. हे आलं उत्तर. आता ह्याच्यानंतर आपल्याला QRSचं मेजरमेंट काढायला सांगितलं. QRS हा कंस आकृतीमध्ये नीटपणे बघा. Q पासून चालू करा, आरच्या दिशेने पुढं चला, हे बघा आर इकडं आलं बघा, आरच्या दिशेने, आणि S पर्यंत चला, हा बघा हा आर्क QRS, हा आर्क. मेजर आर्क QRS, माप कंस QRS इज इक्वल टू मेजर आर्क QR प्लस मेजर आर्क QS. बोला पुढं, QRचं मेजर किती येणार? 120 आणि ह्या दोन्हीची बेरीज होणार आहे आणि त्याचं मेजर येणार आहे, सांगा, 120 अधिक 120 240. समजलं का? परत एकदा आणखीन एकदा बघा, हा इक्विलेटर ट्रायंगल आहे, हे दिलं होतं, हे पक्ष आहे म्हणून ह्याच्या तिन्ही बाजू सारख्या. आता तिन्ही बाजू त्या सर्कलच्या कॉर्ड्स आहेत, तिन्ही कॉर्ड सारखे असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉन्ग्रंट असणार. पण ह्या सगळ्या आर्कनी सर्कल बनतं. याने साईड्सनी सर्कल बनत नाही, पण त्याचे आर्कनी सर्कल बनतं. आणि म्हणून कॉर्ड्स एक्स घेतलं, एक्स व्हॅल्यू मिळाली. एक्स व्हॅल्यू दिस 180 होती. आता QRS समजण्यापुरता आपण त्याची बेरीज करूया आणि अशा रीतीनं ह्याचं मेजरमेंट येणार आहे 240 डिग्री. आलं लक्षात बाळगो? सोपं आहे ना? सर्कल निश्चित सोपं आहे, समजून घ्या. फक्त ते मनापासून लक्षात घ्यायचा प्रयत्न करा, तुम्हाला ते निश्चितपणे समजत जाईल. अशा रीतीने हे एकदम सोपे प्रश्न आपण सोडवतोय. संपूर्ण प्रश्न हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे बाळांनो, जास्तीत जास्त मुलांनी जॉईन व्हा, आपलं गणित मैत्री, गणित परिवार वाढवा, मित्रांशी शेअर करा. चला, अजून एकच याच्यामध्ये आहे या 3.3मध्ये, तेवढं एक एक्झाम्पल घेऊया. ओके, निश्चित सोपं आहे, निश्चित चांगलं आहे, थोडंसं तर्कशास्त्र आहे, थोडेसे पूर्वज्ञान आहे. पूर्वज्ञान जागृत होणं गरजेचं आहे. थोडासा गॅप पडल्यामुळं जरासं सखोलपणे, जरासं ॲडिशनल माहिती आपण जास्त घ्यायचा प्रयत्न करूया. जरासं मन लावून ऐका, मन लावून करा. अभ्यास करताना पेन, पेन्सिल, कंपास पेटी घेऊन बसा. परत हे प्रॉब्लेम सॉल्व करा, तुम्हाला निश्चित त्याचा उपयोग होईल. ही संकल्पना कळेल. पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा गणित मजबूत करूया, पाया मजबूत करूया. फंडामेंटल स्टोन ऑफ ऑल सायन्सेस इज मॅथ्स. मॅथमॅटिक्स इज अ फंडामेंटल स्टोन ऑफ ऑल सायन्सेस. सर्व शास्त्र शिकण्यासाठी आपल्याला गणिताचा पाया मजबूत असला पाहिजे. गणित हा आत्मविश्वास वाढवणारा विषय आहे. तो नाही शिकवल्यामुळं आपण शाळेत नाही सध्या येऊ शकत, त्यामुळं त्याचा पाया डळमळ होता कामा नये. तो चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे अशी माझी, त्याचबरोबर तुम्हाला गणित शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांची इच्छा आहे. आणि पालकही तुमच्याबरोबर आहेत. बऱ्याच पालकांचंही अभिनंदन, पालकही गणित शिकत आहेत आणि मुलांना मदत करत आहेत. विशेष करून चांगलं वाटतं त्याचंही. हां, थर्ड, थोडासा वेळ काढून गणित समजून घेऊया आणि सोपं आहे ते मुलांच्यापर्यंत चांगल्या रीतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही मात्र सर्कल काढताना माझ्यासारखं नका काढू. परत एकदा सांगतोय, सर्कल तुम्ही, मला ते कंपास घेऊन ना, हे फार वेळ लागतं, ते काचेवरून स्लिप पण होतं आणि त्यामुळे वेळ लागतो. त्यामुळे मी कंपासचा वापर फारसा करत नाही. ओके, एक सर्कल आहे, त्याच्यामध्ये ही एक जीवा आहे अशी, त्यानंतर आणखीन एक जीवा दिले बघा, आणखीन एक जीवा अशी आहे. ह्या जीवेचं नाव त्याने दिले बघा AB.
दुसरं आहे जीवा सी डी अशा. आणि ह्या 2 जीवांच्या बाबतीमध्ये त्यांना हे पाहिजे, काय पाहिजे बघा, हां असं म्हणतात बघा. ते गिवन पण फिगर आणि नीट बघायचं. ते कॉर्ड जीवा कॉर्ड ए बी इज कॉन्गरंट टू द कॉर्ड जीवा सी डी. हे गिवन आहे, हे पक्ष आहे, हे पक्ष आहे. आणि आपल्याला प्रूव्ह दॅट, सिद्ध करा. काय साध्य करायचं आहे बघा आता. आर्क ए सी इज कॉन्गरंट टू आर्क बी डी. कंस, हा कंस बघा, आर्क म्हणजे कंस, हा कंस. हे दोन्ही हे प्रूव्ह करायचं आहे. हे टू प्रूव्ह आहे आपलं. इथं आपल्याला पोचायचं आहे. हे दिलं आहे, ह्याची मदत घ्यायची आहे आणि पुढं जायचं आहे. जाता येईल पुरं, पण पुढं जात असताना पाठीमागचं नॉलेज आपल्यासोबत असलं पाहिजे. नाहीतर मग पुढं काय करायचं कळत नाही. जीवा एकरूप असल्या तर त्याचे संबंधित लघुकंस एकरूप असतात. हां, जर 2 जीवा एकरूप असतील तर त्यांचे संबंधित एरियाज ऑफ करस्पॉन्डिंग कॉन्गरंट कॉर्ड्स, आर्कज ऑफ दी करस्पॉन्डिंग कॉन्गरंट आर्क्स. एकरूप जीवांचे संगत कंस. 2 जीवा एकरूप असतील तर त्याचे संबंधित कंस निश्चित एकरूप असतात. आता पुन्हा एकदा बघा, ए बी कॉर्डकडे बघा. ए बी कॉर्डकडे बघत असताना त्याचा लघुकंस बघा. लघुकंस बघत असताना केंद्राच्या विरुद्ध दिशेला बघायचं आहे. हे वर्तुळाचं केंद्र इथं आहे. हे बघा, हा ए बीचा लघुकंस इकडं केंद्राकडे जाणार नाही, केंद्राच्या विरुद्ध. हा कंस काय होणार सांगा आता. ह्याचा जो कंस आहे, हे बघा ए बीचा आर्क कंस, ए बी जीवेचा कंस म्हणत असताना मध्ये एक नाव आपण वाढवूया. कंस ए बी. तसेच फक्त कुठल्या डायरेक्शनला जायचं बघा. ए बीच्या मध्ये आपण हे सी नाव घेऊया, ए सी बी. हा कंस एकरूप असणार. आता सी डी हा आहेच. आता याचा आर्क करूया कंस. हां, सी डीच्या मध्ये हे बघा, सी डीच्या मध्ये त्याचा लघुकंस कोणता येणार सांगा आता. केंद्राच्या विरुद्ध बाजूचा काय नाव येणार बघा बरं. ए बी सी बी डी येणार बघा. हां, एकरूप जीवांचे, कारण एकरूप जीवांचे संगत कंस. एकरूप जीवांचे संगत कंस. जर 2 जीवा एकरूप असतील तर त्याचे संगत कंस एकरूप असतात. ही प्रॉपर्टी लर्न केल्याशिवाय, माहिती असल्याशिवाय आपण या प्रॉब्लेमना सामोरं जाऊ शकत नाही. जीवा एकरूप असल्या की त्यांचे लघुकंस एकरूप असतात. हे लिहिलं फक्त बस, आपण उत्तरापर्यंत आपोआप पोचतो. ए सी इक्वल टू बी डी. आता ए सी बी आणि सी बी डी हे दोन्ही कंस सारखे आहेत. आता फक्त याचा ॲडिशन थेरम, याची हा ए सी बी नावाचा जो हा कंस दिसतोय, हा बघा, हा 2 छोट्यापासून बनला आहे बघा. ते लिहूया इथं. म्हणजेच माप कंस ए सी बी म्हणजे माप कंस ए सी प्लस माप कंस बी सी किंवा सी किंवा ए सी प्लस इज इक्वल टू. आता इथं काय करूया सांगा. कॉन्गरंट घ्या किंवा इक्वल घ्या. आता सी डीचे 2 कंस बघा. हा सी डीचे 2 कंस, हा काय येणार बघा. हा बी सी येणारच. आणि कोण येणार सांगा बरं. माप कंस बी सी अधिक माप कंस, इथं लिहितो बघा, तिकडे कडेच दिसणार नाही तुम्हाला, बी डी लिहू. येस. हां, आता दोन्हीकडे कॉमन काय ते काढून टाकूया की. काय कॉमन आहे. कॉमनचा अर्थ कळतो का तुम्हाला. समजा तुम्हाला असं सांगितलं ए प्लस एक्स इज इक्वल टू ए प्लस वाय. व्हॉट वे टू प्रूव्ह हिअर. याचा अर्थ काय होतो सांगा. दोन्हीकडे कॉमन आहे ते एला काढून टाका. देअरफॉर एक्स इज इक्वल टू वाय, दॅट्स आन्सर. तसं हा बी सी आणि हा बी सी कॉमन आहे, काढून टाकूया. उरलं काय सांगा आता. हा काय उरलं बघा. इथं उरला माप कंस ए सी. म्हणून आपला आन्सर पूर्ण झालं. माप कंस ए सी इज इक्वल टू माप कंस बी डी. हां, हे त्याचं प्रूफ होतं. आपल्याला इथं पोचायचं होतं. परत आणखीन एकदा बघा. ही जीवा एकरूप आहे असं पक्ष आहे. मॅथ्स सेकंडमधलं कुठलं पण प्रॉब्लेम फिगरकडे बघताना गिवन काय आहे ते बघा. व्हॉट वे टू प्रूव्ह, आपण इथं पोचायचं आहे. गिवनला घेऊन पुढं जायचं असतं. गिवनला घ्यायचं आणि पुढं जायचं आहे. हे गिवनचा अर्थ असा आहे,
ज्या अर्थी ह्या दोन जीवा एकरूप आहेत त्याचा अर्थी त्याच्याशी संगती असणारे दोन्ही कंस एकरूप आहेत. त्यानंतर हे कंस कुठल्या दोन छोट्या छोट्यापासून बनलेत हे लिहिलं आपण. आणि ह्या दोन्ही कंसामध्ये उत्तर असं होतं बघा. हा होता ना दुसरा कंस होता, हा झाला कुठला CBD, आणि दुसरा कंस होता हा ACB. ह्याच्या दोन्हीमधला कॉमन भाग आहे ह्या दोन्ही रंगामध्ये येणारा, तो कमी होतो आणि हे दोन्ही सारखे राहतात. एकदम सहज समजावून घेण्यासारखा तो भाग होता. तुम्ही सर्वजण हा अभ्यासक्रम इथं संपतोय. तुम्हाला जे आजच्या अभ्यासमध्ये कृतीपत्रिका सोडत असताना अगदी सोप्या संकल्पना 9वीमधल्या पाहिजेत. काय पाहिजे? त्रिकोणाची एकरूपता पाहिजे, एकरूपतेच्या 4 कसोट्या पाहिजेत, बाबा बाकोबा कोबाको, हायपोटेनिस साईड टेस्ट ही पाहिजे, कर्णभुजा प्रमेय पाहिजे, त्या आकृतीशी जोडणी केलेली पाहिजे, त्यानंतर त्रिकोणाचा समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म माहिती पाहिजे. हे तुम्ही आजच्या 9च्या तासामध्ये पुन्हा जो भाग लागणार आहे तो 9वीच्या तासामध्ये डिटेलमध्ये बघा. तुम्ही ह्याच्यापूर्वी एकदा बघितलं आहे. सहज करता येण्यासारख्या कृतीपत्रिका आहेत. 9वीचाही लेक्चर्स अटेंड करा म्हणजे तुम्हाला कृतीपत्रिका पूर्ण करण्यासाठी त्याची निश्चितपणे मदत होईल. ओके बाळांनो? ओके. पुन्हा लवकरच पुढच्या